श्री नरेंद्र ठाकूर यांना मी विनंती करतो व त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे भाई। यंगस्टार फाउंडेशनचे सदस्य निलेश मात्रे यांनी त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे। माहीम गेम चेंजर धन्यवाद भाई। दरम्यान माहीम गेम चेंजर बाजुओं में दम धरती हिला देंगे हम। बाजुओं में दम धरती हिला देंगे हम। उठते कदम शोले हैं हम, चलते अंगारे हैं हम। युवा माहीम चला युवा माहीम वहिनी तुझ्या टीमचं नाव काय? माझ्या टीमचं कुठे? दादाच्या माहीम चॅलेंजर चॅलेंजर माहीमचे तन्मय चौधरी यांना झालेल्या सामन्याची मॅन ऑफ द मॅच दिलेली आहे। कृपया त्यांनी व्यासपीठावर येऊन स्वीकारायचं आहे। साई माते माहीम गेम चेंजर विरोधात मी सौ रुचिता विश्वाचुरी यांना विनंती करतो त्यांनी तन्मय चौधरी यांना पारितोषिक द्यायचं आहे। यूट्यूब स्टेज यंगस्टार फाउंडेशन माहीम आयोजित माहीम कबड्डी लीग 2022 पर्व तिसरे सर्व ग्रामस्थांचे व खेळाडू रसिकांचे यंगस्टार फाउंडेशन तर्फे हार्दिक स्वागत। दरम्यान आपण बघतोय माहीम गेम चेंजर आणि युवा माहीम दोन दिग्गज संघ आपण बघतोय पहिला लीग मॅच खेळण्यासाठी। चेक हॅलो यंगस्टार फाउंडेशन माहीम आयोजित माहीम कबड्डी लीग मध्ये सर्व माहीम ग्रामस्थ संघ मालक खेळाडू यांचे सहर्ष स्वागत करीत आहे। दरम्यान चैतन्य दाखल झालाय आपण बघतोय इथे युवा माहीम संघाकडनं चैतन्य यंगस्टर फाउंडेशन माहीम अध्यक्ष चैतन्य आपण बघतोय पहिली
चैतन्य वर्तक तून मात्र मागच्या वर्षीचा हंगाम ज्याने खूप चांगला गाजवलाय तोच रेडर आपण बघतोय. विघ्नेश विगू या नावानं मात्र अतिशय अप्रतिम असा खेळाडू विगू आपण बघतोय. उंच पुरासा विगू डाव्या कोपऱ्यामध्ये डाव्या इंडला मात्र टोटलचा प्रयत्न करत होता आणि गडी ते टिपला गेलाय. दरम्यान युवा माहीम सेकंड रीड आपण बघतोय इथे दाखल झालाय गेम चेंजरच्या कोर्टवर. संकेत एक दरम्यान माहीम गेम चेंजर दुसरी रेड असेल इथे. पहिला सामना एक अप्रतिम मॅच बघायला मिळाली. सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढले होते आणि या सामन्याकडनं सुद्धा तमाम क्रीडा रसिकांच्या अपेक्षा वाढतायत की माहीम गेम चेंजर विरोधात युवा माहीमचं द्वंद्व सुद्धा हृदयाचे ठोके वाढवणार असावं. चैतन्य पुनश दाखल झाला इथे युवा माहीम कडनं. चांगला प्रयत्न डिफेन्सचा मात्र डिफेन्स बेतला गेलाय आणि संकेत मात्र एका गुणाची कमाई करतोय. विघ्नेश विघ्नेश आपण बघू शकाल नंबर 1 उंच पुराणिक खूप चांगला पदाला आली ते ऍक्टिव्ह रेडर म्हणून आपल्या नावाला 4 चांद लावताना प्रत्येक हंगाम खूप चांगला गाजवतोय विगू. दरम्यान इथे आपण बघू शकाल बोनसची कमाई युवा माहीम संघाकडनं मात्र अँटचा प्रयत्न होता डाव्या कोपऱ्यामध्ये. दरम्यान डिफेन्स ऍक्टिव्ह झालाय. दरम्यान आपण बघतोय माहीम गेम चेंजर दाखल झालाय युवा माहीमच्या कोर्टवर. शांतपणे मात्र कुठल्या झोन मध्ये अटॅक करायचा आहे. अथर्व उजव्या कोपऱ्यामध्ये आपण बघतोय सुरेख पदाला आली ते 3 चेन अवेलेबल आहे तिथे माहीम युवा माहीमचं कोर्ट वरती आपण बघतोय. पुनश्च संकेत यशस्वी रेडर ज्याने एक अप्रतिम 60 दिला होता युवा माहीमला तो दाखल झालाय पुनश्च गेम चेंजरच्या कोर्ट वरती डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करताना. इथे मात्र एमटी रेड पुनश्च प्रयत्न बघायला मिळतोय. विघ्नेश शांतपणे मात्र मॅच आपण बघतोय खेळली जाते. युवा माहीम आणि गेम चेंजर चेक. ध्रुव राऊत कृपया व्यासपीठाशी संपर्क करायचे. ध्रुव राऊत दरम्यान चैतन्यला मात्र लॉबीच्या बाहेर पुश केलं जातं. एका गुणाची कमाई. सुचित उंच पुरासा रेडर आपण बघतोय संपूर्ण कोर्ट कव्हर करतोय. सात्या नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. एक अप्रतिम रेडर सर्वांचा आवडीचं रेडर म्हणून सुचित यांना फॅन फॉलोअर्स त्यांचे भरपूर आहेत आणि इथे मात्र सुचित 2 गुणांची कमाई करतोय. आणि सुचित ज्या वेळेला मात्र रेडिंग साठी जातात त्यावेळेला टाळ्यांचा गजर आपण दरवर्षी बघतो. एन्जॉय केलं जात आहे आणि इथे मात्र संकेत 2 गुणांची कमाई करताना सुपर टाइम आउट घेतलं जात आहे. युवा माहीम
आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये ग्रामस्थांसाठी व खेळाडू रसिकांसाठी आपण एक कुपन सिस्टीम ठेवलेली आहे. माननीय श्री उमेश राऊत यांच्या सौजन्याने ती सिस्टीम आपण ते ठेवलेलं आहे. तर आता आपण पहिलं कुपन काढतोय. भार्गव चुरी आपण व्यासपीठावर यायचं कुपन काढण्यासाठी. भार्गव चुरी. दरम्यान युवा माहीम आपण बघतोय दाखल झाला गेम चेंजरच्या कोर्ट वरती. 5 डिफेंडर आपण इथे बघू शकाल. युवा माहीम चा युवा रेडर डाव्या कोपऱ्यामध्ये सुरेख पदाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र अतिशय सुरेख डिफेन्स करण्याचा प्रयत्न राईट कॉर्नर कडनं आपण बघतोय. नंबर 6 टी शर्ट परिधान केलंय. अतिशय अप्रतिम डिफेंडर्स. चेक. कुपन नंबर आहे 16. टोकन नंबर 16. ज्याचं कोणी असेल त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे व आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. दरम्यान संकेत एक यशस्वी रेडर ज्याने खूप चांगला आगाज केला आणि पॉइंट हे सहजासहजी घेतोय संकेत. इथे मात्र डबल थायवट. कुपन नंबर 24. कुपन नंबर 24. बैठक व्यवस्थेमध्ये जरा दुसपूत चालू झालेली आहे काहीतरी. दरम्यान सूचित आपण बघतोय आणि सूचित यावेळेला तिकडून काय माहित कोण. दरम्यान युवा माहीम. चेक. 24 नंबरचं टोकन मुद्रा जितू वर्तक. मी माननीय श्री नरेंद्र ठाकूर यांना विनंती करतो त्यांनी ते गिफ्ट त्यांना द्यायचं आहे. तसेच 16 नंबरचं पण द्यायचं आहे. दरम्यान विगू आपण बघतो युवा माहीमच्या कोर्टवरती. इथे टोटच करण्याचा प्रयत्न होता. समर शेख यालाही 16 नंबरचं टोकन भेटलेलं आहे. दरम्यान आपण बघतोय युवा माहीम. अथर्व दाखल झाला युवा माहीमच्या कोर्टवर आपण बघतोय. इथे मात्र फास्ट डिफेंडर युवा माहीम कोर्टवर उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई करताना 2 चेन अवेलेबल आहेत. सेंटर झोन मध्ये आपण बघतोय एक खेळाडू संकेत मात्र खूप चांगली कामगिरी करतो युवा माहीम कडनं. इथे आपण बघू शकाल अथर्व एमटी रेड. अतिशय सुरेख प्रयत्न होता डाव्या कोपऱ्यामध्ये. छोटी किक मारून बाद करण्याचा प्रयत्न.
दरम्यान एमटी रेड आणि सुचित आणि आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात उंच पुराचा रेडर इथे ओहो सुरेख टॅकल जबरदस्त टॅकल आपल्याला बघायला मिळते आणि खूप चांगला फोर्स लावला होता सुजित याने मात्र मिड लाईनच्या जवळ आणि इथे काय घडलं डिफेन्स इथे सुद्धा सुरेख डिफेन्स ऍक्टिव्ह झालाय दोन्ही संघाचा डिफेन्स खूप चांगलं ऍक्टिव्ह झालंय आता मात्र क्रीडाप्रेमी आहेत त्यांना एक जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी आहे चांगलं एंटरटेनमेंट कबड्डी काय असते आणि डिफेन्स ऍक्टिव्ह झाल्यानंतर थरार काय असो याचा अनुभव मात्र इथे नक्कीच बघायला मिळेल याची देही याची डोळा कबड्डीचा हा महामेळावा यंगस्टर फाउंडेशन माहीम आणि माहीमचे सर्व यंगस्टरच्या माध्यमातून या दैदिप्यमान मान खेळाची सुरुवात आपण बघतोय इथे चुकी झालाय चैतन्यकडनं दरम्यान संकेत आलाय अतिशय सुरेख संकेत मात्र पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ने खेळतोय चांगला प्रयत्न संकेत यांच्याकडनं आणि इथे संकेतचे सुद्धा डिफेन्स बोनसची कमाई केली मात्र संकेत टॅकल होल झालाय टाइम आउट ओव्हर झालाय युवा माहीमचा नेक्स्ट मॅच माहीम पलटण आणि त्याच्या विरोधात महिकावती वॉरियर्स ऑफिशियल कॉल असेल पहिला पुकार बारा 9-9-12 असा पॉइंट टेबल आपण बघतोय न्यूमॅन अथर्व दाखल झालाय युवा माहीम 3 डिफेंडर सुपर टॅकल ऑन आहे सेंटर झोनला अथर्व यांचा प्रयत्न हँडटचचा राईट कॉर्नर नंतर सेंटर झोन आणि लेफ्ट कॉर्नर कडे येतोय अथर्व इथे मात्र किकचा टेम होता ओहो हो यावेळेला मात्र पूर्ण कोर्ट वरती अतिशय अनुभवी असे रेडर आहेत आणि एक स्पर्धेमध्ये चंचलता आपण बघू शकाल फुटवर्क पूर्ण कोर्ट वरती संपूर्ण 7 खेळाडूला ऍक्टिव्ह केलंय या रेडरनं एमटी रेड बघायला मिळते विघ्नेश सुपर टॅकल ऑपॉर्च्युनिटी आहे युवा माहीम कडे तर एका बाजूने ऑल आउट देण्यासाठी पॉइंट आणणं गरजेचं असेल गेम चेंजरला दोन्ही संघाकडे बिग ऑपॉर्च्युनिटी आहे इथे घाई झालंय का वॉट पुश एक्सिलेंट पुशिंग ताकदच्या जोरावरती विघ्नेशला मात्र कोर्टच्या बाहेर पुश केलं जाते का दरम्यान आपण बघतो युवा माहीम ते बोटचा टेम बघायचं बोनस मात्र घेतलाय का एका बाजूने अच्युत सर दुसऱ्या बाजूने जेडी आपण बघतोय दोन्ही पंच अथर्व पुनश्च दाखल झालाय 2 चेन अवेलेबल आहेत एका बाजूने राईट कॉर्नर दुसऱ्या बाजूने लेफ्ट अथर्व यांचा किकचा अटेम होता उजव्या कोपऱ्यामध्ये पुनश्च प्रयत्न करतो इन मध्ये
अथर्व आपण बघतोय लगातार रेडरच्या भूमिकेमध्ये. पुढचा पुकार असेल माहीम पलटण आणि महिकावती वॉरियर्स. दरम्यान आपण बघतो इथे चुकी झाले, अननेसेसरी टॅकल करण्याचा प्रयत्न. युवा माहीम मात्र एका गुणाची कमाई करतोय. बोनस प्लस पॉइंट. सुचित मागच्या वेळेला डिफेन्स टॅकल केलं होतं त्यांना, इथे पाठ दाखवलंय आणि मात्र एका गुणाची की 2 गुणांची कमाई. हाफ टाइम मध्ये आपण स्कोर कडे वळतोय, पॉइंट कडे वळतोय आणि गेम चेंजरचा स्कोर इथे बघायला मिळतोय. थँक्यू. तर आपण बघता इथे मात्र आपल्या VIP डाईस वर मान्यवरांचं शुभागमन झालंय. संपूर्ण भारतातील एक अतिशय उत्कृष्ट असे ऑलराऊंडर आणि आपल्याच माहीम गावचे भूमिपुत्र सुपुत्र आपण बघतोय शार्दूलजी ठाकूर साहेब आणि त्यांचे वडील सन्माननीय आदरणीय नरेंद्रजी ठाकूर साहेबांचं शुभागमन आमच्या VIP डाईस वर झालंय. त्यांचा आम्ही शब्द फुलाने हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय आणि वळतोय मॅच कडे. हाफ टाइम नंतर स्कोर आपल्या समोर युवा माहीम 13 आणि गेम चेंजर 14. एका गुणाची आघाडी आहे. तसं बघितलं तर बॅटल खूप चांगला आहे, संघर्ष अप्रतिम आहे आणि इथे मात्र 13-14. 13 युवा माहीम, 14 माहीम गेम चेंजर. सुपर टॅकल ऑन आहे आणि इथे मात्र विगो आलाय.
युवा माहीमच्या कोर्टवरती पहिली रेड असेल सेकंड हाफ मध्ये कोर्ट कव्हर केला जातोय आपण बघतोय राईट लेफ्ट कॉर्नर मध्ये मिस्टर विगू पूर्णतः फोकस करतोय की कुठल्या डिफेंडरला मात्र इथे स्पर्श करायचा आहे आणि एका गुणाची कमाई केली जाते बाबूराव आपण बघतोय नंबर 4 अतिशय अप्रतिम रेडर मागचा हंगाम ज्याने खूप चांगला गाजवलं होतं तेच रेडर आहेत गरज आहे ती पॉइंटची कारण एका बाजूने ऑल आउटचा थोडसा टेन्शन वाढलंय कारण सेकंड हाफ मध्ये आपण बघतोय दोनच डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश पुनश्च जिम्मेदारी उचलतोय युवा माइंडच्या कोर्ट वरती दाखल झालेले आहेत 1 वर्सेस 2 च द्वंद्व आणि इथे मात्र विघ्नेश पूर्ण फोकस करतोय दोन्ही डिफेंडर मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करतील की इथे आपल्याला ऑल आउट टाळायचं आहे कोलवर स्कॉर्पियन किकची अटेम आपण बघतोय इथे व्हॉट डिफेन्स अप्रतिम बघायला मिळतोय सुपर आणि उपर टॅकल मी म्हणेन एक अप्रतिम टॅकल बघायला मिळतंय 15-15 बाबूराव पुनश्च आल्या दाखल झाल्या ज्याने सुरेखरित्या इन्स्पायर करण्याचं काम केलं युवा माहीमला एका बाजूने माहीम गेम चेंजर संघ आपण बघतोय दोन्ही संघाचे असंख्य चाहते आहेत आणि त्या चाहत्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाय की आपला संघ जिंकला पाहिजे दरम्यान आपण बघतोय चैतन्य वर्तक इथे दाखल झाल्यात अजूनही सुपर टॅकल ऑन आहे एका बाजूने अथर्व बघूया कशा पद्धतीने मात्र चैतन्य एका बाजूने दुसऱ्या बाजूने बाबूराव चांगला प्रयत्न इथे हंटरचा प्रयत्न आहे ओहो संधी होती थर्ड रेटचा कॉल आहे आणि ते रेडर चांगला प्रयत्न होता मेहुल यांचा मोक्याच्या क्षणी थोडस शरीर इनबॅलन्स झालं विघ्नेश 1 वर्सेस 2 ची लढाई असेल इथे एका बाजूने पुनश्च ऑल आउटचं थोडस टेन्शन एका बाजूने चैतन्य दुसऱ्या बाजूने बाबूराव मागच्या वेळेला सुरेख डिफेन्स केलं होतं टॅकल केलं होतं चैतन्य वर्तक मात्र जातोय आपण बघू शकाल एक गुणाची कमाई बाबूरावकडे आता पूर्णतः 20 दारोमदार युवा माहीमचा युवा रेडर बोनसचा टीम करतोय फुल हाऊस आहे मात्र गेम चेंजरच्या कॅमेऱ्यामध्ये आपण बघू शकाल राईट कॉर्नर राईट इन राईट कव्हर लेफ्ट कॉर्नर लेफ्ट इन लेफ्ट कव्हर आणि सेंटर झोन असे 7 खेळाडू दरम्यान बाबूरावला इथे पॉइंट आणावा लागेल चेक आजची जी आरोग्य सेवा 108 जी आपल्याला सेवा दिलेली आहे रुग्णवाहिकेची त्याचे डॉक्टर माननीय श्री डॉक्टर राजेश राय यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय सरांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे मंडळाचे चिटणीस निहाल चौधरी यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे
दरम्यान संकेत दाखल झालाय गेम चेंजरच्या खेम्यामध्ये. इथे मात्र सुरेख पॉइंट, बोनस प्लस पॉइंट, 2 गुणाची कमाई. चांगला आगाज आहे. आणि एक उंच पुराचा रेडर आपण बघतोय दाखल झालाय. टाळ्यांचा गजर इथे नक्कीच बघायला मिळेल. ज्या वेळेला सुचित भाऊ मात्र रेडिंग साठी येतात एक उत्साह असतो. फॉन फॉलोअर्स खूप आहेत त्यांच्या आणि नक्कीच या ठिकाणी फॅन्स फॉलोअरच्या माध्यमातून एक चांगले रेडर आपल्याला बघायला मिळतात. शेवटची 5 मिनिटं आहेत आणि स्कोर चांगला प्रयत्न संकेत यांचा. पुनश्च एका गुणाची कमाई करतोय संकेत. पुनश्च विघ्नेश. शेवटची 5 मिनिटाचा कॉल होता. बघूया पॉइंट टेबल मात्र काय सांगते. युवा माहीम विरोधात आपण बघतोय माहीम गेम चेंजर. पुनश्च संकेत मागच्या वेळेला यशस्वी अशी रेड आणि इथे मात्र आपण बघू शकाल डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करण्याचा प्रयत्न, हँडटचचा प्रयत्न, पूर्ण कव्हर कोट करतोय. शेवटची 4 मिनिटं कॉल आहे आणि इथे मात्र रनिंग किकचा टीम स्कॉर्पियनचा पण टीम होता. इथे स्कॉर्पियन किक आपण बघतोय. अतिशय अप्रतिम प्रयत्न. एमटी रेड. डू अँड डाय अथर्व. तर रेडचा कॉल घाई झाले का आणि रेडर आउट कॉल आहे. आता आपण बघू शकाल स्कोर लेवल. युवा माहीम 20 गुण तर माहीम गेम चेंजर 20 गुण. मॅच बॅलन्स मध्ये उभा आहे. ती दुहेरी वळणावरती मॅच उभा आहे. जो चांगला खेळेल तो मॅच मात्र जिंकेल. संकेत दाखल झाला. यशस्वी रेडर, 4 डिफेंडर, 2 चेन अवेलेबल बघतायत. स्कोर लेवल आहे. इथून मात्र पॉइंटची कमाई. एका बाजूने मात्र स्कोर आघाडीवरती घेऊन जाईल. युवा माहीम विघ्नित झालाय दाखल. पुनश्च कोर्ट वरती डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करतोय. शेवटची 3 मिनिटं कॉल इथे दिलाय पंचाने. क्षणोक्षणाला उत्कंठा वाढवतोय सामना युवा माहीम गेम चेंजरच्या मध्ये. ते मात्र आपण बघू शकाल. संकेत स्कोर मात्र आपण बघतो 21-21, 21-21. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के समंदर भी आएगा, थक कर ना बैठो मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीने का मजा भी आएगा. 21-21. पुनश्च शून्यातून विश्व निर्माण करावं लागेल इथे, कारण स्कोर इज लेवल नाव. पॉइंटची कमाई केलंय का? उत्तर मिळतं यस. एका गुणाची कमाई झालाय विघ्नेश.
दाखल झाला इथे युवा माईमच्या कोर्टवरती शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शेष आहे. उत्साह, आशा, अपेक्षा वाढतायत. शेवटची 2 मिनिटं. चांगला प्रयत्न आपण बघू शकाल डाव्या कोपऱ्यामध्ये आणि ते बोनस प्लस पॉइंट. संकेत इथे मात्र बघूया 1+2 1 वर्सेस 2. चांगला प्रयत्न. इथे मात्र संकेत चपलता दाखवतोय. एका गुणाची कमाई. शेवटच्या क्षणापर्यंत कुतूहल वाढते या मॅच मध्ये. मला वाटतं थोडासा पिपाण्याचा आवाज कमी झालाय. तर आपण बघतोय शेवटचं चेक. हॅलो, आईस बॅग कोणी नेल्या असतील, कुठल्या खेळाडूंनी आईस बॅग नेल्या असतील तर कृपया व्यासपीठावर आणून द्यायच्या आहेत. कृपया खेळाडूंना विनंती आहे की ज्या खेळाडूंनी आईस बॅग नेल्या असतील त्यांनी कृपया व्यासपीठावर त्या पुन्हा आणून द्यायच्या आहेत. धन्यवाद. चेक. दरम्यान संकेत दाखल झालाय. सर्व्हिस आपली व्हॅलिड करतोय. युवा माहीम संघाचा रेडर. आणि काय घडलंय तिथे, संकेतचं लक्ष नव्हतं. ओहो, व्हॉट अ ट्विस्ट. अतिशय सुरेख अप्रतिम मॅच आपण बघतोय. असं वाटलं होतं की विघ्नेश 2 पॉइंट घेऊन जाईल की काय. हृदयाचे ठोके असे स्पीडने वाढले होते, परंतु शेवटच्या क्षणी खूप चांगला डिफेन्स ऍक्टिव्ह केला गेला आणि चांगलं कव्हर केलं गेलं. बाबूराव आपण बघतोय आणि बाबूराव टॅकल. चला 2 संघटने तयार राहायचंय. मैकावती वॉरियर्स. ह्या सामन्याची मॅन ऑफ द मॅच संकेत राजपूत. मी रुचिता विश्वासचुरी यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर येऊन पारितोषिक द्यायचं आहे संकेत राजपूत यांना. सर्व क्रीडा रसिकांनी टाळ्या वाजवायच्या, जोरदार टाळ्या वाजवायच्या संकेत राजपूत सरता. मॅन ऑफ द मॅच संकेत राजपूत ठरतोय. वेल संकेत.